नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष। तर तुमची सुद्धा मुलं टिफिनमध्ये दिलेलं केचप परत घेऊन येतात किंवा प्लेटमध्ये तसंच उरतं आणि मग काय करणार, आपण ते फेकून देतो। तर हे असं तुमच्यासोबत पण होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर या केचपचा वापर करून आपण आपल्या घरातील नळ कशा पद्धतीने लख्ख करू शकतो हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं हे केचप जे आहे ते माझ्या मुलीने टिफिनमधून परत आणलं होतं। तर हे केचप मी घेतलेलं आहे आणि इथे एक आपल्याला लागणार आहे जुना ब्रश। तर या ब्रशचा वापर करून आपण नळ स्वच्छ करणार आहोत। तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते, हा आमचा वॉश बेसिन एरिया आहे आणि तिथला हा नळ आहे। आमच्या इथे थोडंसं हार्ड वॉटर येतं आणि त्या क्षारामुळे काय होतं तर नळांवर अशा पद्धतीचे पांढरे डाग लवकर पडतात। तर फक्त 2 दिवसच झालेत हा नळ मी स्वच्छ केला नाहीये, मुद्दामहून स्वच्छ केला नव्हता। तर तुम्ही बघू शकता किती डाग आहेत। आता आपण ब्रश घ्यायचा आणि ब्रशच्या साहाय्याने या नळाला हे केचप जे आहे ते लावून घ्यायचं आहे। तर इथं मी हलक्या हाताने सगळ्या नळाला हे केचप लावून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे लावून ठेवून द्यायचं आहे 5 मिनिटांसाठी। तर मी इथं केचप लावते आणि एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे, धन्यवाद। तर इथं मी केचप लावून घेतलं नळाला सगळं काही आणि तरीसुद्धा थोडं केचप उरलंच होतं, मग मी ते बेसिनमध्ये लावून टाकलं। तर असं उरलेलं केचप जे आहे ना त्याचा आपण इथं वापर करायचा आहे, मुद्दामहून आणून दुकानातून लावायचं नाहीये। बाकी बरेच आपल्याकडे ऑप्शन्स असतात अदरवाईज क्लिनिंगला, ते तुम्ही वापरू शकता। पण इथं केचप वाया न जाता त्याचा वापर आपण कसा करायचा हे या व्हिडिओत बघत आहोत। तर इथं सगळं केचप लावून झालं आहे आणि 5 मिनिटं मी त्याला तसंच ठेवलं। आता 5 मिनिट होऊन गेली आहेत। आता मी स्वच्छ करणार आहे नळ। तर पाण्याने मी फक्त आता नळ जो आहे तो धुवून घेते आणि नळ धुवून झाल्यानंतर बेसिनसुद्धा मी हलक्या हातानं धुवून घेतला आहे। इथं जोर लावायची आपल्याला गरज पडत नाही, अगदी छान पद्धतीनं नळ जे आहेत ना ते क्लीन होतात। फार काही त्याला तुम्हाला घासायची पण गरज नाही आहे। इवन मी इथं ब्रशसुद्धा परत वापरत नाही आहे। फक्त काय होतं की केचपमुळे स्वच्छ निघतात, कारण की केचप जे आहे ते टोमॅटोपासून बनलेलं असतं आणि टोमॅटोमध्ये भरपूर सारे विटॅमिन सी असतं, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे। आणि क्लिनिंगमध्ये विटॅमिन सीचा वापर हा खूप महत्त्वाचा असतो। सो इथं बघू शकता तुम्ही, आत्ताच तुम्हाला डिफरन्स जाणवत असेल, आपण नळ धुतच आहोत आणि तरीसुद्धा नळाला किती लखाकी आली आहे। तर नळ आणि बेसिन दोन्ही एरिया माझे वॉश करून झालेत। आता मी तुम्हाला जवळून दाखवते की आपला नळ जो आहे त्याच्यामध्ये किती डिफरन्स पडलेला आहे ते। तर चला बघूयात सगळे डाग गेले की नाही। आणि इथे बघू शकता तुम्ही आता नळ जो आहे तो किती लखाकतोय, हे बघा। मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला डिफरन्स हा दिसून येत असेल की नळावरचे डाग गेलेत आणि नळ छान स्वच्छ झालाय। तरीसुद्धा आपण काय करूया, एकदा टिश्यू पेपरने पुसून घेऊयात, म्हणजे आपल्याला अजून व्यवस्थित पद्धतीने बघता येईल। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमधून सांगा। आणि अशाच नवनवीन ट्रिक आणि टिप्ससाठी की नाही आपल्या चॅनलला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा। आपला नवीनच चॅनल आहे आणि तुमच्यासारख्या सबस्क्रायबर्सची आम्हाला फार गरज आहे। तर बघू शकता तुम्ही आता नळ जो आहे तो किती छान पद्धतीने क्लीन झाला आहे। मी पुसून घेतला आणि यानंतर मी आता बिफोर आफ्टरचे पिक्स जे आहेत ना ते सुद्धा अटॅच करणार आहे व्हिडिओमध्ये, म्हणजे तुम्हाला डिफरन्स अगदी दिसून येईल की आधी नळावर किती डाग होते आणि फक्त केचप 5 मिनिटं लावून ठेवल्यानंतर नळावरचे सगळे डाग जे आहेत ते निघून गेलेले आहेत। तर इथं आता तुम्ही बघू शकता डिफरन्स किती आहे ते। तर हे पिक्स आहेत ते मी तुमच्यासाठी अटॅच करते। तर हा जो आहे तो बिफोरचा पिक आहे, बघा तुम्ही नळावर किती सारे डाग आहेत। आणि सेम पिक बघू शकता तुम्ही आफ्टरचा, इथे बघा आपला नळ जो आहे किती लकाकतो आहे। धन्यवाद।